धन्यवाद सभापती महोदय. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरता किंवा त्यांचं अभिनंदन करण्याकरता मला आपण संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्यपालांनी निश्चितच या राज्यातील आणि भविष्यातील विकासाविषयी बाबी अनेक आपल्या अभिभाषणात स्पष्ट केलेल्या आहे. राज्याचा विकास हा सातत्याने होतच असतो, पण यामध्ये अधिक वेगाने नेण्याकरता ही राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यपालाने जो अभिभाषण केलेला आहे हा पुढील 5 वर्षाचा रोडमॅप, या सरकारचा रोडमॅप राज्यपालांनी दाखवलेला आहे. सन 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार होती. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्या सरकारने काम केलं आणि सातत्याने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दूरदृष्टीच्या ध्येयवादी आणि अभ्यासू नेता अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या निर्णायक नेतृत्वामुळे महाराष्ट्राने वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल केली. मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मेट्रो असणार, जलयुक्त शिवार असणार किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रकल्प असणार, त्यात मोठ्या प्रमाणात निधी दिली, ते कामं पूर्णत्वास नेले आणि भारी योगदान त्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याला दिलेलं आहे. त्यांच्या प्रामाणिक व पारदर्शक प्रशासनामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुलाचं ठरलेलं आहे. त्यानंतर मागील 2-2.5 वर्षापासून 2022 ते 2024 माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्राच्या महायुती सरकारने काम केलं. एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आहे. जनतेशी थेट संवाद आणि लोकयुक्त धोरण यामुळे ते लोकप्रिय झाले. राज्याच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध झालेला आहे आणि त्यांच्या सगळ्या या धोरणांमुळे निश्चितच या दोन्ही नेत्यांच्या आणि अजितदादा पवार ज्यांच्या हातात आज आणि मागच्याही सरकारमध्ये या राज्याच्या तिजोरीची चावी होती आणि त्यांचं कणखर प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. कडक मेहनती आणि विकास कामाच्या दृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले ते नेते आहेत. अर्थतज्ञ कौशल्यामुळे महाराष्ट्र अधिक विकास वेगाने होत आहे आणि निश्चितच या तिघांच्या कामांमुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे. महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक 1चा राज्य होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे. या संदर्भात ज्या प्रमाणात काही दिवसाआधी स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये जवळपास 15,72,000 कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली, हे मागील 2014 ते 19 या 5 वर्षाचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकाळ असणार किंवा मागील 2.5 वर्षाचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं कार्यकाळ असणार किंवा या महायुती सरकारचा कार्यकाळ बघून सगळे उद्योगपती कुठेतरी महाराष्ट्र हे चांगलं एक इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन आहे आणि म्हणून इथे गुंतवणूक करते. अनिल परब साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ही गुंतवणूक मागच्या वर्षी सुद्धा झाली होती, पण माझं आपल्याला सांगणं आहे की हे जे उद्योगपती ज्यांनी मागच्या वर्षी जी गुंतवणूक केली ती हे वाट पाहत होते की महायुतीचं सरकार परत येण्याची वाट पाहत होते आणि महायुतीचं सरकार आल्याबरोबर ही गुंतवणूक 5 पटीने वाढलेली आहे. आणि तुम्ही आज जर एखाद्याने गुंतवणूक, कारण याच्यात या अभिभाषणामध्ये कुठेही सांगितलं नाही की फॅक्टरी उभ्या झाल्या म्हणून, तिथे सांगितलं की करार झाला, एमओयू झाला, समंजस्व करार झाला आणि करार होऊन पुढच्या 5 वर्षात ती गुंतवणूक होणार आहे. ती गुंतवणुकीचा करार झाला. आता ते आपले कागदपत्र तयार करतील, मशिनरी घेतील, जमिनी घेतील, प्लांट अँड इक्विपमेंट उभे करतील, त्यानंतर ती फॅक्टरी चालू होणार आणि त्यानंतर रोजगार निर्मिती होणार. म्हणजे तुम्ही जसं म्हणता की मुख्यमंत्री साहेब दावोसला गेले आणि दुसऱ्या दिवशी फॅक्टरी चालू झाल्या, म्हणजे तुमच्या भाषणावर ना असं वाटत होतं. गैरसमज झाला नाही पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल झाली नाही पाहिजे, म्हणून मी ते करेक्ट करतोय. की बटन दाबले आणि लाईट आली. कारण तुमच्याही सरकारच्या वेळेस तुमचेही मुख्यमंत्री दावोसला गेले होते, इंडस्ट्री मिनिस्टर ते होते, सहपरिवार तुम्ही गेले होते, त्यात मी जाणार नाही कारण मी ठीक आहे. पण या माध्यमातून जवळपास 15 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे, महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळणार आहे. निश्चितच यामध्ये हे महाराष्ट्रातील स्थानिक
युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातून निश्चितच 2014 ते 2019 मध्ये ज्या प्रमाणात या महाराष्ट्राची पायाभूत सुविधा मजबूत झाली, गुंतवणूकच्या संदर्भात असणार, कृषी विकासाच्या संदर्भात असणार, कायदा व सुव्यवस्था असणार, या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण सुधारणा करून आणि एक निर्भय वातावरण तयार झालं. आणि म्हणून या मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. पुढील 5 वर्षात माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वात ही सरकार काम करणार आहे. आणि महाराष्ट्र ही देशातच नाही तर संपूर्ण एशिया खंडातली सर्वात नंबर 1 ची इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन होणार आहे. या अभिभाषणामध्ये, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये 3,500 एकर चे प्लॉट्स MIDC मध्ये च्या माध्यमातून वितरित केल्या जाणार आहे, याची अभिभाषणामध्ये त्यांनी सांगितलंय. पण माझ्या याच्यात काही सूचना आहे. अभिजित वंजारी माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की याच्यात अनेक प्लॉट, जवळपास 30 ते 40% प्लॉट आताही रिकामे आहे. उद्योगांना वाटप झालेलं आहे, मागील 5 ते 10 वर्षापासून उद्योगांना वाटप झालेलं आहे, पण तिथे कोणताही उद्योग सुरू झालेला नाही आहे. निश्चितच या सगळ्या लोकांना, या सगळ्या उद्योगांना कुठेतरी कालमर्यादा त्यांची ठरवून दिली पाहिजे. आणि त्या कालमर्यादेत जर त्यांनी ते उद्योग सुरू केले नाही तर त्यांचे ज्या जमिनी वाटप झालेल्या आहे ते परत घेऊन तिथे नवीन उद्योगांना कुठेतरी जागा दिली पाहिजे, नवीन उद्योग तिथे उभारले पाहिजे. कारण माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये भेल प्रकल्प आहे. 2012-13 मध्ये तिथे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली होती आणि मोठ्या प्रमाणात तिथे शेतकऱ्यांनी आपली जमिनी दिल्या, त्या प्रकल्पाला दिल्या. कारण त्यांना असं वाटलं की आपल्या घरच्या एखाद्या युवकाला, आपल्या घरच्या पोराला तिथे रोजगार मिळणार. पण मागील 10 वर्षापासून 500 कोटी रुपये खर्च केला MIDCने आणि त्या भागाचा विकसित केलं, कंपाऊंड वॉल केलं, बाकी सगळं तयार केलं, पण तिथे आतापर्यंत उद्योग आला नाही. निश्चितच मी मागे उद्योग मंत्री